नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत खिचडी. तर खिचडी म्हणजे आपल्याला संध्याकाळी चांगली असते पचनासाठी. आपण थोडीशी भूक असली की आपण खिचडी करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आपण कुकरमध्येच करणार आहोत, म्हणजे ती आपली झटपट तयार होणार आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसंच तेल टाकणार आहोत. कमी तेलात बनवायचे असतात आपले पदार्थ. त्याच्यात आपण शेंगदाणे, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि आलंची पेस्ट घेणार आहे. आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं दळून घेतलेलं आहे. छान टेस्ट येते आपल्या खिचडीला. नंतर कांदा असा थोडा लांबसर कापून घेतलेला आहे की तो आपल्याला खिचडीमध्ये असा अधूनमधून आपल्या याच्यात यायला पाहिजे, घासात यायला पाहिजे. आणि थोडंसं जर भाजीपाला असला तर तो तर टाकला तर आपली खिचडी अजूनच उत्तम येते. जर आपण व्हेज पुलावसारखी आपली साधारण खिचडी जर करायची असली तर त्यात आपण डाळ वापरायची नसते, फक्त तांदूळ वापरायचा आहे. तर फक्त तांदूळ वापरला की खिचडी अजून चविष्ट येते, की भाजीपाल्याची चव आपल्याला लागते. तर मी फक्त तांदूळ एका पाण्याने धुवून घेतलेला आहे, त्याला ती पावडर वगैरे लावलेली असते म्हणून. आणि थोडंसं तेल लावलेलं आहे की आपली खिचडी थोडीशी मोकळी यायला पाहिजे. आणि नंतर तो तांदूळही आपण त्याच्यात कलसून घ्यायचा आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मसाले टाकायचे, काळा मसाला, पिवळा, लाल तिखट, हळद अशा पद्धतीचं टाकून आणि मिश्रण सर्व चाळून घ्यायचे. आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या केल्यानंतर आपल्याला कुकर गार करून घ्यायचा आहे. आणि नंतर झाली आपली झणझणीत खिचडी. किती वाफ आली मस्त गरमागरम. आणि तिच्यासोबत आणखी दही, नागलीचा पापड आणि फ्रूट सलाड, कांदा, लिंबू असंच असलं तर खूपच छान. तर कोणाला कोणाला आवडते संध्याकाळच्या जेवणात